हाय हॅलो नमस्कार. तर माझ्या सुख कळले मलाच्या ग्रुपवर तुमचं सगळ्यांचं स्वागत असो. तर आज आम्ही बनवणार आहोत तिळाच्या पोळ्या. तर आमच्या बाजूलाच एक अर्चना राहते, तिच्याकडनं मी दरवर्षी त्या पोळ्या घेऊन येते, ती बनवून देते. तर आज मी तिला स्वतः बोलवलं आहे, तर आपण भेटूया. ही आहे अर्चना. नमस्कार. अर्चना, सांग काय काय. एक बाऊल शेंगदाणे, एक बाऊल तीळ, 2 बाऊल गूळ, एक बाऊल गव्हाचं पीठ, एक बाऊल मैदा, हं. 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ आणि 1 टीस्पून वेलची पावडर. तर आम्ही हे गुळाची पावडर घेतली, आम्ही गुळाची पावडर आणलेली मी. आणि आता हे आपण हे तीळ आहेत आणि शेंगदाणे भाजून घेऊया. तर आता आपण ह्याच्यावर भाजून घेऊया. तर आता हे शेंगदाणे आम्ही भाजून घेतोय. तर आता आम्ही शेंगदाणे भाजून घेतले. आता तीळ भाजायचे, थोडे लालसर खमंग होईपर्यंत भाजायचे तीळ. आणि गूळ ज्यांना आम्ही जरा जास्त घेतला आहे गूळ, पण अजून तुम्ही 1.5 वाटी वगैरे पण घेऊ शकता. आम्ही जरा जास्त गोड खातो म्हणून जरा जास्त घेतलं आहे. तर तुम्ही अजून कमी पण घेऊ शकता गूळ. तर आम्ही तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतले. आता आम्ही पिठाची तयारी करतो आहे. तर हे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी मैदा घेतला, थोडं तांदळाचं पीठ आणि थोडं खमंगपणा आणि कलरसाठी आम्ही 1 चमचा चण्याचं पीठ घेतलं आहे. आणि त्याच्यात थोडं मीठ घालून भिजवणार होता. त्याच्यात आम्ही 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. आणि आता हे पीठ मळून घेऊ. आता आम्ही हे पीठ मळून घेतलं आहे. एकदम घट्ट पण नाही भिजवायचं आणि एकदम सैलसर पण नाही भिजवायचं, असं मीडियम पीठ भिजवून घेतलं आहे. आणि ते आता अर्धा तास झाकून ठेवायचं. आणि अर्धा तासाने मग पोळ्या करायला घ्यायच्या. आता हे आम्ही तीळ मिक्सरमध्ये बारीक करून, शेंगदाण्याचा कूट करून आणि त्याच्यात गूळ मिसळून असं आम्ही 2 चमचे फक्त दूध टाकून असं मळून घेतो आहे. आणि मग ते त्याच्या पोळ्या करायला घेऊ. आता हे असं व्यवस्थित एकत्र करून मळून घेतो आहे मिश्रण. आता आम्ही त्या पूर्ण मिश्रणातलं अर्धं मिश्रण घेतलं, अर्धं ठेवून दिलं आहे. तर त्याच्यात आमचे हे 9 गोळे झाले, म्हणजे टोटल 18 होतील, 18 पोळ्या होतील. तर आता आम्ही ह्या 9 पोळ्या आहेत त्या लाटायला घेऊ. आता हा आम्ही पिठाचा गोळा घेतला आणि त्याला लावायला तांदळाचंच पीठ घ्यायचं, म्हणजे कसं ते चिकटत नाही. तर हा त्या मिश्रणाचा गोळा असा टाकते. तीळ, शेंगदाणे, गूळ आणि थोडी वेलची पावडर अशा मिश्रणाचा गोळा ते आता टाकला तिने. आता ती लाटायला घेते. तर ती पोळी ही आपण संक्रांतीला करतोच, आणि आता संक्रांत पण जवळ आली आहे, तर म्हणून मी हे तुम्हाला दाखवते. मिश्रण पसरलं आहे तिथपर्यंत आपण ठेवायचं. बाकीचं एक्स्ट्रा भाग ते कापून टाकायचं, असं काढून टाकायचं.
तर तव्यावर थोडं तेल टाकून आता आम्ही ही पोळी टाकून घेतली आहे. अशी पोळी टाकली, त्याच्यावर तेल लावणार. वास इतका सुगंध सुटलाय तिळाच्या पोळीचा, मस्त वास येतोय. तर ही पोळी घातली आहे दुसरे. गोड तिळाची पोळी. संक्रांती स्पेशल. तुम्ही तूप पण लावू शकता, तेल पण लावू शकता. मी तेल लावलंय. छान पोळी फुगली आहे. अर्चनाची पोळी फुगली. माझ्या सासूबाई कधी पण म्हणायच्या की चपाती फुगली की चपाती फुगली, मुले हसू लागली, असं बोलायच्या नेहमी. वाव, मस्त खमंग पोळी. छान छान पोळी. मस्त. संक्रांती स्पेशल तिळगुळाची पोळी. तर कोणाला गुळ तिळाच्या पोळ्या हव्या असतील तर अर्चना करून देईन. तुम्ही 3-4 दिवस आधी सांगितलं तर ती ऑर्डरप्रमाणे करूनसुद्धा देईल तुम्हाला. कारण मी पण दर संक्रांतीला तिच्याकडनंच घ्यायची. तर तुम्हीसुद्धा तिच्याकडनं, ती पुरणपोळ्यासुद्धा करते, सगळं करते. तर ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर ती 4-5 दिवस आधी ऑर्डर घेते. तर असा होता आमचा गुळ पोळीचा व्हिडिओ. तर बाय सगळ्यांनो. आता आपण हा व्हिडिओ मी इथेच संपवते. ही बघा गुळपोळी. तर पुन्हा भेटूया. बाय.